केस धुवायचं आहे ना, खूप टेन्शन येतं. कारण धुताना आणि धुतल्याच्या नंतर केस इतके गळतात ना, त्याच्यामुळे केस धुवायला फार भीती वाटते. आणि धुतल्यानंतर विंचरायचं म्हटलं तर बापरे! धुताना केस गळतात ते वेगळे, आता विंचरताना गळणार ते वेगळे. बापरे! टक्कल पडत चाललंय. बघा ना किती विरळ झालेत केस. सेम प्रॉब्लेम तुम्हाला पण आहे का? मग तोच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी 2-4 टिप्स घेऊन आलेली आहे. त्या जर का आपण फॉलो केल्या ना, तर नक्कीच आपला 2 ते 3 महिन्यामध्ये केस धुताना जे केस गळतात, केस धुतल्याच्यानंतर जे विंचरताना केस गळतात ना, ते नक्कीच कमी होतील. तर अशा कोणत्या 2-4 टिप्स आहेत, ज्या फॉलो केल्याच्यानंतर आपल्याला केस गळण्याचं प्रमाण कमी होणार आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला पूर्ण पहा, स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. नमस्कार. छंद माझा या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते. आज 1 मे आहे. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केस धुताना आणि धुतल्याच्यानंतर जेव्हा आपण विंचरतो तेव्हा ते फार गळतात. तर मग ते केसांचं गळणं आहे ते आपण कसं कमी करू शकतो, त्याच्यासाठी 2-4 टिप्स आहेत ज्या मी फॉलो केल्या आणि मला त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट आला. तर त्या मी तुमच्याबरोबर आज शेअर करते. सर्वात प्रथम जेव्हा आपल्याला केस धुवायचे असतात दुसऱ्या दिवशी, तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी रात्री केसांना तेल लावणं फार गरजेचं आहे. आता तेल तुम्ही जे यूज करता ते तुम्ही लावू शकता. थोडंसं कोमट करायचं आहे डबल बॉयलर मेथडने. गरम पाणी करायचं, त्याच्यामध्ये ती वाटी ठेवायची, कोमट करायचं तेल आणि त्या तेलाने केसांना छानपैकी मॉलिश करायचं. जर कोणाचे केस खूप ड्राय असतील किंवा खूप पातळ असतील, खूप गळत असतील, तर त्या लोकांनी एरंडेल तेल आहे ते वापरायचं आहे. आता एरंडेल तेल जेव्हा आपण यूज करतो ना, तेव्हा ते सुद्धा थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा एरंडेल तेल आपण केसांना लावतो तेव्हा ते फक्त असं स्किनला फक्त लावायचं आहे. एरंडेल तेल जेव्हा आपण वापरतो तेव्हा अजिबात केसांना मसाज करायचा नाही, कारण ते तेल खूप घट्ट असतं आणि घट्ट तेलाने आपण असं जोराजोरात मसाज केला ना, तर केस आपले जे नाजूक असतात ना, ते तुटायला सुरुवात होते आणि मग हेअरफॉल वाढतो. म्हणून फक्त स्किनला, स्कॅल्प आपली जी असते ना स्किन, त्याला फक्त ते टच करायचं आहे. असं थोडंसं असं दाबत दाबत त्याला मसाज द्यायचा आहे. आता समजा ते तेल खूप चिकट असतं तर ते सर्वांनाच आवडतं असं नाही आहे. काही जण अनकम्फर्टेबल असतात. तर मग अशा वेळेला काय करायचं, तुम्ही जे कोणतं तेल लावता, तर बदामाचं तेल असेल, राईचं तेल असेल किंवा तिळाचं तेल, खोबऱ्याचं तेल, तर अर्धं ते तेल घ्यायचं किंवा ऑलिव्ह ऑइल, म्हणजे जे तुम्ही एक वेगळं कोणतं तेल असेल ना, ते तुम्ही घ्यायचं आणि त्याच्या अर्धं आपण ते तेल आणि अर्धं एरंडेल तेल असं मिक्स करायचं, कोमट करायचं, मिक्स करायचं आणि त्या तेलाने केसांना मसाज करायचं. तेल कंपल्सरी केस धुवायच्या आदल्या दिवशी केसांना तेल लागलंच पाहिजे, तरच दुसऱ्या दिवशी केस धुवायचे. कोरडे केस धुवायचे नाहीत. जेव्हा आपण कोरडे केस धुतो ना, तेव्हा हेअरफॉलचं प्रमाण खूप वाढतं. म्हणून केसांना तेल लावणं फार गरजेचं आहे. आणि इकडे स्किनला वरतीसुद्धा लावायचं आहे आणि केसांच्या या भागाला, टिप्सला वगैरेसुद्धा लावायचं आहे. कमीत कमी 1 तास अगोदर, समजा तुम्हाला रात्री तेल लावायला वेळ नाही भेटला तर सकाळी धुवायच्या 1 तास अगोदर तुम्ही तेल लावायचं आहे, मस्त मसाज करायचा आहे आणि वेणी वगैरे बांधून ठेवायचं आहे. 1-1.5 तास झाल्याच्या नंतर तुम्ही केस धुवायचे आहेत. आता दुसरी गोष्ट आली, तुम्ही शॅम्पू कोणता वापरता, तर एकच कंटिन्यू शॅम्पू जर का आपण कंटिन्यू जर तोच वापरला ना, तर त्या शॅम्पूमध्ये जे काही केमिकल्स असतात, जे काही प्रोडक्ट्स असतात ना, ते आपल्या केसांना त्याची सवय होऊन जाते आणि मग पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला मिळत नाही. तर समजा वाटते 2-4 वॉशमध्ये आपण एखादा प्रोडक्ट घेतला, एखादा शॅम्पू घेतला आणि त्याने जर का आपले केस काही फरकच नाही पडत आहे आपल्याला, म्हणजे केस आहे तसेच गळतात, तर त्याच वेळेला आहे ना लगेच आपण तो चेंज करायचा. चेंज करत करत आपण बघायचं की आपल्याला कोणता शॅम्पू सूट होतो आहे आणि मग तो शॅम्पू आपण कंटिन्यू करायचा आहे. आता कंटिन्यू करताना पण 2-3 महिने तो कंटिन्यू करायचा किंवा 6 महिने. त्याच्यानंतर आपण ना तो शॅम्पू लगेच बदलायचा आणि दुसरा त्याच्यात तसाच आपल्याला एखादा सूट होणारा शॅम्पू आहे तो वापरायचा आहे. आता हे झालं शॅम्पूबद्दल. पण जेव्हा आपण केमिकल बेस्ड शॅम्पू वापरतो ना, तेव्हा 2 ते 3 वॉश केमिकल बेस्डचे शॅम्पू आहेत ते वापरायचे आणि त्याच्यानंतर 1-2 आपण शॅम्पू असे घ्यायचे आहेत ना, जे आयुर्वेदिक असतील किंवा आवळा, शिकाकाई, रिठा असे शॅम्पू आपण वापरायचे आहेत. कंटिन्यू बेस्ट शॅम्पू वापरायचे नाही आहे. केमिकल शॅम्पू जर आपण वापरलं ना, तर केस आपले खूप ड्राय वगैरे होतात आणि मग नंतर पांढरे होणं किंवा काही होणं या गोष्टी लवकर होतात. त्याच्यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. आयुर्वेदिक आपण प्रोडक्ट जेवढे वापरू ना, तेवढे आपल्या स्किनसाठी, केसांच्या आणि केसांच्या रूटसाठी वगैरे ते खूप फायद्याचे ठरतात. त्याच्यामुळे आवळा, शिकाकाई, रिठा या गोष्टी वरचेवर यूज करायच्या.
त्याच्यानंतर आपण जेव्हा केस धुतो तेव्हा वेळेला जेव्हा सुकवतो तेव्हा ड्रायर अजिबात वापरायचं नाही. ड्रायरची जी हीट असते ना ती आपल्या केसांना कमकुवत बनवते. त्याच्याने केस ड्राय पण लवकर सुकतात, पण त्याच्यानंतर आहे ना केस असे ड्राय वाटतात आणि लवकर तुटायला हीटने केस लवकर तुटतात, डॅमेज होतात. म्हणून शक्यतो नॅचरल पद्धतीनेच केस सुकवायचे. आता केस जेव्हा तुम्ही आपले थोडेसे केस जेव्हा सुकतात ना त्यावेळेला समजा खूप गुंता झाला असेल, खूप मोठे केस असतील किंवा खूप कर्ली हेअर वगैरे असतील किंवा ड्राय असतील, तर मग काय करायचं, कोणतंही ॲलोवेरा जेल आहे ना ते तुम्ही घ्यायचं आणि भरपूर असं मार्केट बेसच घ्यायचं आणि घेऊन चांगलं केसांना वरती असं खाली वगैरे आहे ना छानपैकी ते चोळायचं. त्याने ॲक्च्युअली तुमचे केस आहेत ना सिल्की व्हायला मदत होते आणि केसांचा गुंता ते लावतानाच कमी होऊन गेलेला असतो. त्याच्यानंतर ज्या वेळेला खूप हेअरफॉल होतो तेव्हा मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं रोजमेरी वॉटर. तर रोजमेरी वॉटर पण आहे. केस धुतो तेव्हा स्किन वगैरे जी आपली आहे ना ती खूप स्वच्छ झालेली असते, तेव्हा स्किनवरती ह्याचं स्प्रे करायचं रोजमेरी वॉटरचा. त्याने काय होतं, केसांचं गळण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं आणि रोजमेरी वॉटरने न्यू बेबी हेअर यायला सुरुवात होते. पण इथे आलेले आहेत माझे पण केस फिट आहेत झालेले, कारण मी पण मध्ये थोडंसं लक्ष वगैरे दिलं नाही त्याच्यामुळे खूप व्हाईट झाले. पण रोजमेरी वॉटरचे केसांसाठी खूप सारे फायदे आहेत. तुम्ही ड्राय रोजमेरी आणा किंवा तुम्ही डायरेक्ट वॉटर घेतलात तरी चालेल, पण ते धुतल्याच्या नंतर ना अवश्य वापरा. आठवड्यातून 2दा-3दा तो स्प्रे आहे ना केसांना केला तर तुमच्या केसांमध्ये खूप सारे चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा केस सुकल्याच्या नंतर असा जाड दातांचा कंगवा आहे ना तो घ्यायचा. याने काय होतं ना केसांच्या जटा पटकन सोडवल्या जातात. आता भरपूर सारे लोक बोलतात की तुम्ही वुडन कोंब वापरा, पण सगळ्यांना ते शक्य नाही होत. जर तुम्हाला झालं शक्य तर तुम्ही नक्कीच वापरा, पण नाही झालं तर असा एक छानसा कोंब आणा तुम्ही, प्लॅस्टिकचा पण चालतो आणि त्याने केस तुमचे जटा आहेत ना त्या सोडवायच्या. याच्याने काय होतं ना जटा केव्हाही सोडवताना आहे ना वरून नाही सोडवायच्या, पहिल्या खालचे जे आपल्या टिप्स आहेत ना त्या सोडवायच्या. हळूहळू वरती जात मग वरती यायचं. डायरेक्ट तुम्ही वरून केस सोडवायला गेलात ना तर खाली जटा होऊन राहतात आणि खूप सारे केस गळतात. त्याच्यामुळे खालून सुरुवात करा, खालून सुरुवात करत मग वरती या. त्याच्यामुळे सुद्धा केसांच्या जटा लवकर सोडवल्या जातात आणि हेअरफॉल कमी व्हायला मदत होते. दुसरं आहे की तुम्ही पोटामध्ये काय घेता. तुम्ही काळे तीळ, सफेद तीळ आहेत, भोपळ्याच्या बिया आहेत, तर यासारख्या ज्या गोष्टी आहेत ना हेल्दी खायला तुम्ही सुरुवात करा. दही आहे, जर तुम्हाला दही पचत असेल, सर्दी वगैरे होत नसेल तर तुम्ही दही खा. दह्यामुळे आणि ह्याच्या सीड्स आहेत ह्या जर आपण पोटामध्ये घेतल्या ना तर खूप सारं बेनिफिट आहेत ते आपल्याला आतून मिळतात आणि आतून जो आपला केस जो येतो ना तो नॅचरली सिल्की आणि चांगला स्ट्रॉंग बळकट असा होतो तो. तर तो मग ते हेअर आहेत ना ते गळत नाही, ते गळण्याचं प्रमाण आहे ना फार कमी होतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याची आपण जर का काळजी घेतली तर आपला हेअरफॉल कमी व्हायला मदत होते. साध्या ज्या केसांना तेल लावणं आणि त्याच्यानंतर ॲलोवेरा जेल लावणं, रोजमेरी वॉटर वापरणं, एवढ्या 2-3 गोष्टी जरी तुम्ही केलात ना तरी 2 ते 3-4 मध्ये तुम्हाला तुमच्या केसांमध्ये जे केस तुमचे गळतात त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला 50% तरी रिझल्ट नसेल. आणि कंटिन्यू जेव्हा तुम्ही हे फॉलो कराल ना त्या तुम्हाला हळूहळू 6 महिन्यात जाणवेल की हां माझं केसांचं गळणं फार कमी झालेलं आहे. पण हे नित्याने तुम्हाला करावं लागेल, आज तुम्हाला याचा रिझल्ट होईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर आणि मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.